कृष्णासित सखा कशी ब्राह्मणो ब्राह्मणावितम विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया। हे परीक्षित एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मण भगवंत कृष्णाचा मित्र होता। तो कसा होता? तो ज्ञानी होता, तो विरक्त होता, शांत चित्त होता, जितेंद्रिय होता आणि ब्रह्मवित्तम होता। केवळ ब्राह्मण नाही तर तो ब्रह्मवित्तम असा ब्राह्मण होता। काही ज्ञानी सांगतात शिलान्य वृत्तीने वर्तन करणारा तो ब्राह्मण होता। शिलान्य वृत्ती या शब्दाचा अर्थ असा की शेतामध्ये धान्य झाल्यानंतर, काढणी झाल्यानंतर शेतकरी ते सर्व घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये जे काही शेतामध्ये धान राहतं शिल्लक अवशेष रूपाने, तो त्या शेतकऱ्यांची परवानगी घेऊन ते धान वेचतो आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो। याला शिलान्य वृत्ती असं म्हणतात। अत्यंतिक गरिबी असून सुद्धा सदैव आनंदित होता। तो दरिद्री नव्हता, गरीब होता। दरिद्री वेगळा, गरीब वेगळा। दरिद्री ते असतात की सर्व असून ज्याच्याकडे अपूर्णता वाटते तो दरिद्री। एका मुनीमला शेठजीने सांगितलं की आपली संपत्ती किती आहे बरं, एकदा मला सर्व सांग। 3 दिवस आणि 3 रात्री तो संपत्तीचे मोजदाद करत होता। 4थ्या दिवशी सांगितलं, मालक 6 पिढ्या पुरेल एवढं तुमच्याकडे संपत्ती आहे। त्या शेठजीने डोक्याला हात लावला, अरे 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 6 पिढ्याच फक्त, मग माझ्या 7वी पिढीने काय करायचं? आश्चर्य की माणसाचे हाव किती असते। ते दरिद्री आहे। दरिद्री ते आहे जो कधीही परमार्थाकरता पैसा खर्च करत नाही, ते दरिद्री आहे। जे धर्माकरता खर्च करत नाही ते दरिद्री आहे। म्हणून एवढं मिळून सुद्धा जे असमाधानी असतात खऱ्या अर्थाने ते दरिद्री होते। पण सुदामजी गरीब होते पण शांत होते, प्रशांत होते, समाधानी होते। शरीर चेहऱ्यावर एवढीशी यत्किंचित नैराश्याची भावना त्यांची नव्हती। सदैव आनंदित परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये प्रफुल्लित राहत असणारे सुदामजी। पण त्यांच्या विरुद्ध त्यांची पत्नी होती सुशीला। ती सदैव गरिबीची दुःख भोगत होती आणि बरोबर आहे। तिने काय करावं, कसा संसार करावा, तिच्या पुढे प्रश्न पडत होता। कसा तरी संसार सांभाळत होती पण गांजली होती ती। एके दिवशी तिच्या घरी काही ऋषी आले सुदामजींना भेटायला आणि जाता जाता सुशीलाला सांगून गेले, तुला माहिती नाही म्हणे काय, तुझे पती आणि द्वारकाधीश हे फार मोठे मित्र आहेत म्हटले, जीवष्ट कंठस्थ मित्र आहेत। सुदामजींनी कधी सांगितलं नाही पण त्या ऋषींकडून तिला कळालं। आणि जसे हे द्वारकाधीश आपले पतींचे स्वामी आहेत, मित्र आहेत, हे जसं तिला समजलं आश्चर्य वाटलं। माझ्या पतीने मला कधी सांगितलं नाही आणि त्या रात्री सांगितलं का हो, खरं आहे का म्हणे? काय द्वारकाधीश तुमचे मित्र आहेत म्हणे? हो, आम्ही संदीपिनी आश्रमामध्ये दोघेही एकत्र सहपाठी होतो। तिला रात्रभर झोप आली नाही।
पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठली म्हणे, का हो तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या मित्राला भेटायला जावं म्हणून? सुशीलाचा तो एक कावा होता. तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या मित्राला भेटायला जावं? सुदामजी म्हटले की मनापासून वाटतं, पण करू काय? म्हणे काय हरकत नाही, तुम्ही आता निघा. अगं पण मी असा फाटका त्या द्वारका, ते बाकीचं काही नाही, मित्र आहे ना, भेटायला जायला काय हरकत आहे का? आम्ही सुदामजींना तयार केलं. आनंद वाटला. परमात्म्याला भेटण्याची आपल्या पत्नीची परवानगी म्हणजे तिला गुरुरूपाने वाटली. त्यांना प्रफुल्लित झाले, आनंदित झाले. आनंदित होऊन निघाले. पण सुशीला म्हणते की अहो तुम्ही निघालात खरं, पण तसे जाणार का? राजाकडं मित्राकडं जाताना खाली हात जाऊ नये, काहीतरी घेऊन जाऊ. म्हणे थांबा. ती 4 घरात गेली. 4 घरातून तिने मुठमुठ तांदूळ घेतले. एका घरातून मिळालं असतं, पण एका घरातून नाही घेतलं. तिने 4 घरं फिरली आणि मुठमुठ तांदूळ घेतलं आणि त्याची गाठोडी केली आणि ती गाठोडी बांधली आणि तेच धोतर, तेच उपरणं आणि त्याच उपरणाला ती गाठोडी बांधली तांदळाची आणि म्हटले आता जावा भेटायला. अशा प्रकारे सुशीलाच्या मनात एकच होतं की नूनम ब्रह्मान भगवतः साक्षात श्रियपती ब्रह्मणश्च शरणश्च भगवान सात्वतर्षवः दास्यते द्रविणं भूरि सीदन्ते कुटुंबिनी. तिला वाटलं की माझा पती जर भेटायला गेला आणि प्रिय मित्रा द्वारकाधीश माझ्या पतीची अवस्था पाहतील तर आपलं दारिद्र्य दूर होईल. या प्रकारची तिची मनात इच्छा करून तिने एकच केलं, काय? याचित्वम चतुरा मुष्टिन विप्रान पृथक तंडुलान चैलखंडेन चाल बद्वा भरते प्रादादुपायनम. 4 घरामध्ये जाऊन 4 मुष्टी तांदूळ मागवून घेतलं आणि निघाले. सिसपे पगा छगा तन में प्रभु जाने को आई बसे के ही ग्रामा. धोती फटीशी लटी दुपटी आरु पाय उपान कौ नहीं नामा. द्वार खड़ो द्विज दुर्बल एक रहियो चकसो बसुदा अभिरामा. पूछतो दीन दयाल को थाम बतावत अपनो नाम सुदामा. सुदामा निघाले आणि मग मदल दरमदल करीत निघाले. असं आहे, पायाला एवढे मोठे फोड आले पण चेहऱ्यावर हास्य होतं. कोणीतरी एका कवीने फार सुंदर सांगितलं, जिसके ओठों पे हंसी है पाँव में छाले पडे है ओ तेरे चाहने वाले. आपला वारकरी असाच असतो. आनंदीतून एकदा निघाला का त्या नामचिंतनाच्या आनंदामध्ये एवढा रंगून जातो. नवीन चप्पल घेतलेली ती पायाला एवढे फोड येतात पुण्याला पोचल्या पोचल्या, पण त्या ठिकाणी त्याला त्या फोडाचं काही वाटत नाही. मी आनंद घेतला, मी भजन केलं, याचा त्याला द्विगुणित आनंद होतो. तो खरा चाहनेवाला, तो खरा वारकरी आहे. सुदामजी निघाले आणि निघाल्यानंतर त्यांनी पाहिलं बडी दूर नगर आहे, प्रवास चाललेला आहे, आनंद चेहऱ्यावर आहे. ग्लानी आले आणि एका ठिकाणी मूर्छित येऊन पडले. परंतु भगवंताने सांगितले, तुम्ही फक्त माझ्याकडे 1 पाऊल टाका, मी तुमच्याकरता 100 पाऊल टाका. आपण भगवंताच्या दिशेने 1 पाऊल टाकला का
भगवंत स्वतः आपल्या दिशेने 100 पावलं येतो असतो. या न्यायाने मूर्छित पडलेला सुदामजींना अलगद उचललं आणि द्वारकेच्या दरवाजासमोर नेऊन ठेवलं. सकाळ ज्यावेळी द्वारका पाहिली सुदामजींनी, भव्य नगरी पाहिली आणि त्या द्वारपाळांना त्या ठिकाणी विनंती करता सुदामजी प्रयत्न करतो म्हणायचं. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पर विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का प्यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो ना तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. ना सर पे पगड़ी ना तन पे जामा, बता दो है कन्हैया को नाम है सुदामा. कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन सुदामजींनी द्वारपाळांना विनंती केली. द्वारपाळ आतमध्ये गेले. अतिशय दीन दिसणारा एक ब्राह्मण जीर्ण अवस्थेमध्ये आहे, कृश झालेला आहे. आपल्या रंगमहालामध्ये अष्टनायिकांच्या समवेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा हास्य विरोध करत असतानाच द्वारपाळांनी ही दिलेली वर्दी होती आणि त्याचं नाव सुदामा असं शब्द वापरता क्षणी अतिशय वायू वेगाने भगवंत परमात्मा निघाले. त्यांचं उत्तरीय त्यांचं कधी मधी पडलं हे त्यांना सुद्धा लक्षात आलं. आपला पितांबर ढळला तरी सुद्धा त्याच्याकडे परवाना करता भगवंत सरळ धावत आले. द्वाराजवळ आले आणि समोर आपला प्रिय सखा मित्र पाहिला बरोबर कडकडून सुदामजींना भेट दिली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू धारा वाहतात. असं आहे भावाची पहिली व्याख्या आणि शेवटची व्याख्या. 8 भावाचे प्रकार आहेत. अष्टसात्विक भाव म्हणतो आपण त्याला. पहिला भाव आहे जो भक्ताने भगवंताला प्रेम समर्पित करायचा असतो, तो पहिला भाव. आणि शेवटचा भाव आहे का भक्तासाठी भगवंत रडतात. पहिला भाव भक्त भगवंतासाठी रडतो आणि शेवटचा भाव तो भगवंत भक्तासाठी रडतो. आज दोघेही रडतात. भगवंताने हाताला धरून आतमध्ये आणलं. रुक्मिणी आदी करून या अष्टनायिका आश्चर्यचकित झाल्या. आज भगवंताला झालं काय, स्वामींना झालं काय. आणि स्वतः आपल्या सिंहासनाजवळ बसवले, आपल्या पदी बैसवले, स्वतः पायाजवळ बसले. रुक्मिणीला सांगितलं प्रक्षाळ पात्र घेऊन ये. आश्चर्य रुक्मिणीला वाटलं की प्रत्यक्ष ब्रह्मदेव इंद्रादी देव भगवान शंकर जरी आले तरी भगवंत कधी आपल्या आसनावरून उठत नाही. असा हा कोण शिल्लक शूद्र ब्राह्मण आहे का भगवंत त्याच्यासाठी स्वतः चालत नाही, पडत गेले. आणि इतकंच नाही तर जे आपल्या पुत्र ब्रह्मदेवाला स्थान मिळालं नाही ते स्थान या शूद्र ब्राह्मणाला मिळालं. असं काय अधिकार आहे. आश्चर्य वाटतं. आणि दास दासिका असताना मला सांगितलं स्वामींनी प्रक्षाळ पात्र आणायला.
आश्चर्य वाटलं. पण आणलं ते भगवंताने सुदामजीच्या पाय त्या प्रक्षाळ पात्रामध्ये ठेवलं, स्वतः धुतले, पायातले असणारी कंचुके काढली आणि मुलायम पाय करून ठेवला आणि तेच तीर्थ आपल्या मस्तकावर धारण केलं. अशा प्रकारचा भक्त वत्सल परमात्मा आज साधूंची सेवा करतो. पलंगावर बसवलं, दर्शन घेतलं आणि सांगितलं, सुदामा अरे बाबा तुझं लग्न झालं का? सुदामजी म्हटलं झालं. मग मला नाही सांगितलं. सुदाम म्हटलं की अरे कृष्ण तो असतोच कुठं, दोघंही एकदा जुने मित्र भेटले, मग ते किती उच्च पदावर असू द्या पण त्यांची भाषा खालची असते. आता बाकी अरे तुरे करत होते, ज्याच्या नावापुढे 108 बिरुदावली लावायला लागत होते आणि मग ज्याचं नाव घ्यायला लागत होतं त्याला सुदामजी म्हणतो, काना कन्हैया एकेरी हवा नका, एकेरी हाक मारतात, अशी परिस्थिती. परंतु सुदाम म्हटला की ठीक आहे, माझं लग्न झालं, पण तुझं झालं का रे? भगवंत म्हणाले हो झालं. आणि तुझ्या बायका कुठे, कुठे पत्नी तुझी? म्हणे दर्शन घ्यायला ये. रुक्मिणीला हात मारली आणि म्हणे दर्शन घे. रुक्मिणीने दर्शन घेतलं. सुदामजींनी आशीर्वाद दिले, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, अखंड कांक्षिणी हो, अनंत अनंत आशीर्वाद दिले. त्यानंतर सत्यभामा आली, म्हणे हा तू मोजत राह, म्हटलं फक्त आशीर्वाद देत राह. आता जे तुझ्या पाया पडायला येईल ती माझी पत्नी समज, आणि त्यांना तो आशीर्वाद दे. सत्यभामा आली, कालिंदी आली, जांबवंती आली, भद्रा आली, लक्ष्मणा आली. सुदामजींनी आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. नंतर मग 16,100 लाईन लागल्या. असं करता करता शेवटी कितीतरी 1001 पत्न्यांना आशीर्वाद दिलं, पुत्रवती भो, सौभाग्यवती हो, कांक्षिणी भो. पण शेवटी नंतर नंतर नुसते भव भवत म्हणायला लागला, हात दुखायला लागले, कवर आशीर्वाद देऊ म्हटलं. शेवटी 5,000कडे गणित गेलं. सुदामजी म्हटलं अजून किती? म्हणे निम्मही नाही झालं. आणि मग सुदामजी म्हटले काना एक काम कर, म्हणे काय, तूच माझं दर्शन घे आणि मी तुला आशीर्वाद देतो, तो आशीर्वाद तुझ्या सर्व लक्ष्मींना मिळेल. हा म्हटला अगोदरच करायचं ना तसं. मग सुदामजींचं दर्शन भगवंताने घेतलं, आशीर्वाद दिलं. अशा प्रकारची एकमेकांच्या विषयी त्या ठिकाणी भगवंत परमात्म्याने ते तांदूळ घेतलं आणि ते तांदूळ घेतलं आणि म्हटले का रे बाबा, माझ्या वहिनीने काही निरोप दिला का? मग सुदामजींनी सांगितलं, एक मास तोई पाख में 2 एकादशी हो, मेरे घर गोपाल नित्य एकादशी हो. निरोप पाठवला की हे गोपाळ, एका पक्षामध्ये एका महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, पण माझ्या घरी नित्य एकादशी. सांगण्याचा मुद्दा असा का उपवास असा, पण भगवंताने ते पोहे प्राशन करून आशीर्वाद दिला. होनी सी हो गई पर अब ना ऐसी हो, भाभी तेरे भवन में नित्य द्वादशी हो. आणि वहिनीला आशीर्वाद दिला की आता इथून पुढे एकादशी नाही, नित्य द्वादशी होईल. अथनम योधनम प्राप्य महानुचैन मास मरे इति कारुणिको नुनम धनम मे बुरात नाद दात. आणि मग असंख्य अशा प्रकारचं दान परमात्म्याने केलं का ते नगरीच सुवर्णाची केली. पत्नी विक्षंती स्फुरंती दैवी वैमानिकिनो दाशिनाम निष्कट्टीनाम मध्ये भांती सदिस्मित. जाताना सर्व अलंकार काढले
पण सुदामजीला अपमान वाटला नाही का? मला निर्धन भगवंत ठेवतो ते चांगलं आहे, कारण निर्धनामध्ये देवा तुझी भक्ती होती. मला जर धनाढ्य केलं तर तुझ्या भक्तीपासून वंचित होईल. म्हणून देवा मला तू गरीब करतो, बरे झाले देवा, हे भक्त म्हणत असतात. निर्धन करतात, हे परमात्मा माझ्यावर उपकार आहेत तुमचे, असं. तेव्हा अशा पद्धतीने त्या ब्राह्मण पत्नी सुदामजी नगरात गेल्यानंतर स्वतः सुदामजींची पत्नीने अत्यंत विलसित होऊन समग्र अंगावर सुवर्ण परिधान करून सुदामजींचं स्वागत केलं. भगवंत देतात ते भरभरून देत असतात, अशा प्रकारचं वस्त्रालंकार दिलं. सुदामजीस नवल वाटलं. शेवटी श्रुती वचन केलेलं आहे. एक श्लोक म्हणतो आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देतो. जय 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 जा भजित द्रोष बृहित गुणाम त्वमसि सदा यदात्मना समवृद्ध समस्त बगा अगज दोक सामखील शक्य बोधकते क्वचित तया जात्मनाच चरतो नचुरे निगम. अशा प्रकारे दशमस्कंद, एकादश स्कंदामध्ये यदुवंशात ऋषींचा शाप वसुदेवाने नारदाकडून जाऊन त्यांना जनक राजा आणि 9 योगेश्वरांच्या वतीने संवाद आणि द्वादश स्कंदामध्ये समग्र कलेचे शेवटपर्यंत होणारे राजांची यादी दिली. मार्कंडेय ऋषींची अतिशय पवित्र कथा द्वादश स्कंदामध्ये सांगितली आणि आपला या ठिकाणी स्कंद संपला. त्याच क्षणी परीक्षितीला 7व्या दिवशी सर्प दंश झाला, तक्षक दंश झाला आणि परीक्षिती स्वतः परमात्म्याच्या दिव्य विमानात बसून परमात्मा धामामध्ये प्राप्त झाले. अशी ही भागवत कथा आपल्याजवळ मी संपन्न केलेली आहे. या श्री जगतापवाडी परिसरामध्ये या भागवत कथेचं मी जे वाचन केलेलं आहे, या ठिकाणी या कथेचं सामान्य नाही, कथेचं फल विशेष रूपाचं आहे. किती विशेष रूपाचं आहे? एक तरी श्लोक या परिसरामध्ये निनादला तरी परिसरातील असणारे असंख्य जे विकार आहेत ते दूर पडून जातात. पिशाच असो, बाधा असो, या श्लोकाने त्या बाधा येत नाही. जसं पळती बारा वाटा विघ्न, ही विघ्न कधी या गावामध्ये येणार नाही, कारण या ठिकाणी श्री भागवत वाचन केलेलं आहे. अजूनही याचे फायदे असे आहेत का भागवताच्या वाचनाने आपले जे पितृदोष असतात, का जे पितृदोष आपल्या कुळावर आघात करत असतात, आपल्या घरामध्ये आघात करत असतात, त्या पितृदोषाचं निराकरण होत असतं. तिसरी गोष्ट, आपण ज्या भूमीमध्ये वास्तव्य करतो या भूमीमध्ये काही दोष असतात. आपले पूर्वसुरी या ठिकाणी गेलेले असतात, त्यांची एक प्रकारची आशा इच्छा या भूमीमध्ये रुजलेली पहा. साग्नेयो नाग्नेयो स्तेषां पत्नीम दाक्षायणी स्वदाहा. या 8 देवता आहेत. त्या 8 देवता आपल्या कुळाचं रक्षण करत असतात. अग्नीपासून, अन्नापासून, आपल्या असणाऱ्या नंतरच्या पिढीपासून हे सगळे संरक्षण करत असतात. म्हणून आपल्या घराचं संरक्षण करत असतात. तेव्हा त्या देवतेंना या भागवत श्रवणाने त्यांना एक प्रकारचा आनंद प्राप्त होत असतो आणि त्या देवता आपल्यावर कृपापत्र, कृपाछाया बरसत असतात. अशा प्रकारची ही भागवत कथा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी हे श्रवण केलेलं आहे. ही कथा नाही, ही आपल्या जीवनाचं कल्याण आहे. ज्याने ही अत्यंतिक तनुमनाने प्रसन्नतेने श्रवण केलं, निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती लाभेल, याबद्दल विवाद नाही. म्हणून हे रमणीय कथा आहे, हे मनोरंजनाचं साधन नाही, मनाचं परिणाम परमात्म्याकडे प्राप्त करणारं असं हे साधन आहे. अशा रीतीने ही कथा मी जगतापवाडी या ठिकाणी प्रविष्ट केली. आज या जगतापवाडीचं परमभाग्य महाराज आज
ज्या आपल्या पूर्वसुरांनी आपल्या संप्रदायामध्ये आपल्याला भागवत धर्माचा धडा घालून दिला, जे श्री भक्त शिरोमणी नामदेवराय, जगद्गुरु संत तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज या महापुरुषांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र सरस्वताला लल्लाटपुट केलेला आहे. अशांची ही वंशांची पदकमले आज आपल्या वाडीमध्ये स्थिरावली. हे सर्वात मोठं आपलं पुण्य आहे. संत आपल्या घरामध्ये येतात, त्यांचा अंश आपल्या घरामध्ये या ठिकाणी आपल्या वाड्यामध्ये आलेला आहे. असं परमभाग्यवान आपण आहात. सहजगत्या गोष्टी होतात, सायासाने जे होत नाही ते तुम्ही सहजगत्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. ही त्यातली पूर्वसुरांची आपल्यावर असणारी एक प्रकारची कृपा आहे. आपल्या या कृपामध्ये वैकुंठवासी बाबूराव दादा असतील, नाना असतील, सूर्यवंशी नाना असतील, त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी भक्तीचा मळा फुलवलेला आहे असे प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बाबा चव्हाण यांनी आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचा मळा फुलवला आणि तो अव्यवहात आपण या ठिकाणी आतापर्यंत अतिशय तन्मयतेने, श्रद्धेने असे परंपरा जतन करणं हीच माझी निराशा. परंपरा जतन करणं फार अवघड आहे, परंतु प्रत्येक पिढीमध्ये तोच आनंद दुगणित करत करत आपण 50वे वर्ष पदार्पण केलेलं आहे. म्हणून आज परिपूर्ण साफल्य दिवस म्हटला तरी हरकत नाही. उद्या साफल्याचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी अतिशय श्रद्धेने युक्त होऊन या कार्यक्रमामध्ये गेले वर्षभर जे वनवन केले, हा कार्यक्रम अतिशय आनंदात प्राप्त व्हावा यासाठी आपण जे प्रयत्न केले, आपले प्रयत्नाचे फळ आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि यामुळे प्रत्येकाचे असाही परमार्थामध्ये केलेले प्रयत्न निश्चित तुम्हाला सुखरूपाला कारणीभूत ठरेल. तुम्ही म्हणाल ते तुम्हाला भगवंत देईल, काळजी करू नका. भगवंत पाहिजे ते तुम्हाला प्राप्त करून देईल. फक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने तुम्ही ते परमात्म्याचं भजन केलं आणि त्याचा परिणाम आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आपला सुशोभित झालेला आहे. उत्तम रीतीने या ठिकाणी एक प्रकारची काही देवता आहेत, या वास्तुदेवता आहेत, त्या प्रसन्न झालेल्या आहेत. या ठिकाणी वातावरण अत्यंतिक सात्विक झालेलं आहे. प्रत्येक लहान मुलगा सुद्धा या सात्विक वृत्तीमध्ये स्थिरावलेला आहे. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात की जो हा 50वा वर्ष आपण साक्षीदार रूपाने पाहत आहोत, आनंदात आहेत आणि उपभोगत आहात. म्हणून आपल्या सर्वांना प्रभूचं प्रेम प्राप्त हो. एक श्लोक म्हणतो आणि आपण तो माझ्या पाठीमागं म्हणायचं. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस तम नमामि हरिम पदम. भक्तवत्सल भगवान की जय. श्री भागवत महापुराण की जय. श्री सुतजी महाराज की जय. श्री मैत्रेय भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आरती करता आरती